माझ्या नवऱ्याच्या अंगावर ओरडायचं नाही. परत जर हा आवाज मी ऐकला ना तर जीभ हासडून देईन तुझी. झी मराठी वाहिनीवरील विनोदोघातली ही तुटेना ही मालिका सध्या चांगलीच चर्चेत आहे. समर स्वानंदीच्या नात्याला आता वेगळं वळण मिळालंय. तडजोड म्हणून एकमेकांच्या आयुष्यात आलेले समर आणि स्वानंदी आता नवरा बायको म्हणून एकमेकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहताना दिसतायत. याला निमित्त झालंय सुष्मिता आणि अंशुमनचं लग्न. आपल्याला माहितच आहे की अंशुमनने चिंगीची फसवणूक केलेली असते. चिंगी प्रेग्नंट असतानाही तो लग्न करायचा घाट घालतो, पण स्वानंदी तो डाव उधळते. स्वानंदीला धडा शिकवायचा म्हणून अंशुमन थेट तिच्या बहिणीशी म्हणजे सुष्मिताशीच लग्न करून येतो. यामध्ये काकीही सामील असते. आता सुष्मिता राजवाड्यांच्या घरात स्वतःचं स्थान मिळवण्यासाठी धडपड करतीये, पण हे लग्न मोडावं असं समर ठामपणे सांगतो. पण सुष्मिता यावरून समरवर आवाज चढवते. यावेळी स्वानंदी मध्ये पडते आणि सुष्मिताला तिची जागा दाखवते. एवढंच नाही तर स्वानंदीला त्रास देणाऱ्या आणि माहेरी येऊन लुडबुड करणाऱ्या अर्पितालाही समर यावेळी बाहेरचा रस्ता दाखवतो. पाहूया याचा खास प्रोमो. अंशू आणि सुष्मिताचं लग्न झालंय ते मोडू नकोस. हे लग्न मोडण्यातच यांचं भलं आहे काकू. आमचं लग्न मोडण्याचा अधिकार तुम्हाला दिला कोणी? माझ्या नवऱ्याच्या अंगावर ओरडायचं नाही. परत जर हा आवाज मी ऐकला ना तर जीभ हासडून देईन तुझी. तू आमच्यामध्ये बोलू नकोस हा. बोलणार 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 कारण बायको आहे ती आणि नवरा म्हणून माझा पूर्ण पाठिंबा आहे त्यांना. आणि दुसऱ्यांच्या संसारात लुडबुड करण्यापेक्षा अर्पिता स्वतःच्या संसारात लक्ष द्या. आत्ताच्या आत्ता बॅग उचल आणि स्वतःच्या घरी निघून. सुष्मिता राजवाड्यांच्या घरात आल्याने मालिकेत आता चांगलीच रंगत आली आहे. तुम्हाला हा ट्विस्ट कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि मराठी मालिका विश्वातील ताज्या अपडेट, बातम्या आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. फक्त राजश्री मराठी शोबच.